साके आंबे उचलते. आंब्यांचा सीझन सुरू झाला की रोज सकाळी उठून हे साके आंबे उचलण्याचा कार्यक्रम असतो. साके आंबे म्हणजे जे आंबे झाडावरच पिकतात आणि खाली पडतात. झाडावरच पिकल्यामुळे हे आंबे खूप गोड लागतात. आमच्याकडे हे रायवळ आंबे आहेत. आम्ही त्याला घोटली आंबा असं पण म्हणतो. रायवळ आंब्याची गंमत माहिती आहे का तुम्हाला? हापूस आंबा हापूस आंब्यासारखा लागतो, पायरी पायरीसारखा लागतो, पण रायवळ आंबा हा प्रत्येकाच्या घरचा वेगवेगळ्या चवीचा असतो. का माहिती आहे? कारण जेव्हा हापूस आंबा लावला जातो, पायरी लावला जातो, केसर लावला जातो, तेव्हा त्या आंब्याचं कलम केलं जातं. पण जेव्हा त्याचा बाठा लावला जातो, तेव्हा तोच स्वाद किंवा तोच आकार राहत नाही. त्याचा आकार लहान होतो, स्वाद कदाचित गोडवा तसाच राहतो, थोडासा वेगळा गोडवा येतो. काहीतरी वेगळं समीकरण बनून वेगळाच आंबा तयार होतो. त्याला रायवळ आंबा म्हणतात आणि म्हणून प्रत्येकाच्या घरी लावलेला त्याच्या जमिनीनुसार, वातावरणानुसार किंवा जो आंबा लावलेला असेल त्याच्या बाठ्यानुसार त्याची वेगळी चव तयार होते आणि म्हणून रायवळ प्रत्येकाच्या घरचा वेगवेगळा असतो. आमच्या आंब्याची साईज छोटी आहे, पण ह्याचा सुगंध खूप कमाल येतो आणि ह्याचा गोडवा सुद्धा कदाचित हापूसपेक्षा पण गोड आंबा आहे हा. आणि अजून एक वेगळा आंबा आहे, ह्याची टेस्ट वेगळी आहे, ह्याचा आकार वेगळा आहे. सो असे रायवळ आंबे हे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत. हा हा पक्ष्यांनी खाल्लेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे पक्ष्यांनी खाल्लेला आंबा जास्त टेस्टी, जास्त गोड असतो. सो हा टाकून नाही देणार आहे, हा पण मी खाणार आहे. आणि आता मी खाणार आहे इकडेच, कारण जेव्हा आंबे टिपायला मी येते तेव्हा 1-2 तर पोटात नक्कीच जातात. मी वाच बघून ठरवते कुठला खायचा. सो हा आंबा आता खाऊयात. हा चोखून खायचा आंबा आहे, कारण चोखून खाण्यात जी मजा आहे ती कापून आंबा खाण्यात अजिबातच नाहीये. ही दाद आधी काढून टाकायची पूर्णपणे, कारण त्याचा घशाला त्रास होतो. आणि हे रायवळ आंबे हे चोखूनच खायचे असतात, ते कापत बिपत बसायचे नाही आणि असे झाडाखाली टिपून डायरेक्ट खायचे, ते धुवत वगैरे पण बसायचे नाही. आहा, सुख, स्वर्ग सुख. खूप रस आहे. आंब्यांचा सीझन सुरू झाला की माझी आई ह्या आंब्यांपासून एक रेसिपी दररोज बनवते. म्हणजे व्हेजचा वार असो, नॉनव्हेजचा वार असो, ही रेसिपी आमच्या घरी असतेच आणि आम्ही सुद्धा दररोज ती रेसिपी न चुकता आणि न कंटाळता खातो. ती रेसिपी कुठली ते नेक्स्ट रील मध्ये सांगते. आता हा बाठा पूर्ण पांढरा होईपर्यंत खायचा. एवढे आंबे असू देत, पण हा बाठा सोडायचा नाही. अनु, अनु, खाते खाणार. आणि हा असाच फेकून द्यायचा. आणि ही साल सुद्धा अशी उलटी करून खायची. गावाचं एक मला आवडतं, काय पण खायचं आणि असं झाडाखाली फेकून द्यायचं. ते खत होतं, ते कचरा नाही होत, ते झाडासाठी खत होतं.